नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आयुक्तालयामार्फत एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी, तसेच शिक्षक भरतीसाठी शासन व निवडणूक आयोग यांनी परवानगी दिलेली असतानाही अभियोग्यताधारक नाराज आहेत, त्याचं कारण काय याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयामार्फत काल 11 जून रोजी पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे पत्र प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व, त्यानंतर सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हा परिषद, त्यानंतर मुख्याधिकारी सर्व नगरपालिका नगर परिषद यांना हे पत्र निर्गमित केलेलं आहे। आणि या पत्राचा विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती शिफारस यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत हे पत्र शिक्षण आयुक्तालयामार्फत संबंधित आस्थापनांना निर्गमित केलेले आहे। बघा, आता यामध्ये संदर्भ दिलेले आहेत। बघा, या पत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन निर्णयातील तरतुदी विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे। बघा मित्रांनो, हे आपल्याला माहीतच आहे। बघा पुढे काय आहे, संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेल्या शासन निर्णय व शासनपत्रातील तरतुदीनुसार जानेवारी 2024 मध्ये पवित्र पोर्टलवर जाहिराती प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे व त्यांनी नोंदवलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना शिफारसपात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। हे आपल्याला माहीतच आहे, 25 फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू करण्यात आलेली होती। बघा, निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित उमेदवारांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तसेच त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आलेली होती। दरम्यानच्या कालावधीत लोकसभा 2024च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती, हे आपल्याला माहीत आहे। त्या अनुषंगाने संदर्भीय क्रमांक 4 अन्वये त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही समक्ष प्राधिकाऱ्यांनी करण्याबाबत यापूर्वी या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 5 अन्वये कळवण्यात आलेले आहे। हे यापूर्वी आपण हे माहिती पाहिलेली आहे। बघा, तदनंतर महाराष्ट्र विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाली। ही 24 मे रोजी विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाली। त्यानंतर काय झालं, शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही करण्यास, जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील किंवा नियुक्ती आदेश असतील, शिक्षक भरतीची निवड यादी लावण्यासंदर्भात काय झालं, आचारसंहितेमुळे ही कार्यवाही करता आली नाही। मात्र बघा, 10 जून 2024 रोजीच्या शासनपत्रान्वये काय झालेलं आहे आपल्याला माहीतच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबवण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक 6 व 7 वरील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ जाहिरातीतील समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत सदर जागा त्या प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेऊन सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। बघा, आपण ज्या गोष्टीची वाट पाहत आहोत म्हणजेच कन्व्हर्टेड राऊंडची वाट पाहत आहोत, त्या कन्व्हर्टेड राऊंड बाबत माहिती देण्यात आलेली आहे की कन्व्हर्टेड राऊंडची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ती संबंधित प्रवर्गातील सर्वसाधारणला या जागा काय होतील
कन्वर्ट होतील. समांतर आरक्षणातील जे माजी सैनिक असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त, खेळाडू यांच्या जागी जे समांतर आरक्षणातील उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा संबंधित प्रवर्गाच्या सर्वसाधारणला कन्वर्ट होणार आहेत आणि याची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यास्तव आपल्या अधीनस्थ म्हणजेच वरती ज्यांना हे पत्र दिलेलं आहे, जिल्हा परिषद CO, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगर परिषद व नगर परिषद आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना यापूर्वी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कारवाई करावी. म्हणजे यांना या पत्राद्वारे अशी माहिती देण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी उमेदवारांची अद्यापही निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल त्या ठिकाणी उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्त्या देण्यात यावीत. तसेच पवित्र पोर्टलवर शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या लॉग इनवर दिलेल्या अप्लिकांट जॉईनिंग स्टॅटस या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रुजू अहवालाची नोंद पोर्टलवर करावी व केलेल्या कार्यवाही आयुक्तालयास अवगत करावी. म्हणजेच आता ज्याही जिल्हा परिषदमध्ये, महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नसेल तर संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी त्या उमेदवारांना नियुक्ती देऊन अप्लिकांट जॉईनिंग स्टॅटस काय आहे याविषयी, संबंधित उमेदवार रुजू झालेत किंवा नाही याविषयी माहिती पोर्टलवर नोंद करण्याची कार्यवाही करावी आणि त्याबाबत आयुक्तालयामध्ये माहिती देण्यात यावी. याबाबत हे परिपत्रक शिक्षण आयुक्तालयामार्फत 11 जून रोजी जारी करण्यात आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो हे परिपत्रक होतं. बघा मित्रांनो, निवडणूक आयोग व शासनाने कन्वर्ट राऊंड लावण्यासंदर्भात परवानगी दिलेली आहे. मात्र काही अभिज्ञताधारकांच्या मनामध्ये शासन व प्रशासनाविषयी नाराजी आहे. याचं कारण काय तर गेल्या 3 महिन्यापासून विथ इंटरव्ह्यूची वाट पाहणारे अभिज्ञताधारक आचारसंहिता केव्हा संपेल याची वाट पाहत होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे शासनाने शिक्षक भरती करण्यासंदर्भात परवानगी मागितल्याचं माहिती झाल्यानंतर बऱ्याच अभिज्ञताधारकांनी वैयक्तिकरित्या निवडणूक आयोगाकडे ईमेलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला परवानगी देण्यात यावी यासाठी ईमेल्स पाठवले. शासनाच्याही विविध विभागांना ईमेल्स पाठवले आणि आता परवानगीही मिळालेली आहे. मात्र ही परवानगी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील विनामुलाखतीच्याच राऊंड लावण्यासंदर्भात मिळालेली आहे आणि जे उमेदवार विथ इंटरव्ह्यूची वाट पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये, अभिज्ञताधारकांमध्ये शासन व प्रशासनाविषयी नाराजी आहे. तर याचं कारण काय आहे तर बघा, त्या उमेदवारांनी 2 मार्च 2024च्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये बघा 3 नंबरचा मुद्दा देण्यात आलेला होता की मुलाखती शिवायमधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील इयत्ता 9वी ते 12वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहे. बघा, न्यूज बुलेटिन 2 मार्चचं न्यूज बुलेटिनमध्ये 9 ते 12ची विथ इंटरव्ह्यूची यादी ही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली होती. मात्र अद्याप 3 महिने उलटून गेलेले आहेत तरीही या निवड यादी संदर्भात शासनाकडून कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. बरेच अभिज्ञताधारक हे चॅनलच्या माध्यमातून असेल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सॲप, टेलिग्रामच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभिज्ञताधारकांची दिशाभूल करत आहेत की विथ इंटरव्ह्यूची यादी ही कन्वर्ट राऊंडबरोबरच लागेल किंवा 1-2 दिवस मागे पुढे लागेल, मात्र विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल. मात्र प्रशासन न्यूज बुलेटिनवर विश्वास ठेवावा अशी माहिती देते आणि न्यूज बुलेटिनमध्ये विथ इंटरव्ह्यूचा उल्लेखच करत नाही. आता या अभिज्ञताधारकांनी काय करावं तर शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती आहे की हा जो या विथ इंटरव्ह्यूच्या अभिज्ञताधारकांच्या मनामध्ये शासन व प्रशासनाच्या बद्दल जो संताप आहे तो कमी करण्यासाठी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून विथ इंटरव्ह्यूबाबत शासन व प्रशासन काय कार्यवाही करणार आहे आणि या निवड याद्या केव्हा जाहीर करेल याविषयी माहिती देण्यात यावीत असे शासनास आपली व प्रशासनास आपली विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.